मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याची 1.5 कोटी थकबाकी आहे। स्वित्झर्लंडमधील कंपनीकडनं वसुलीसाठी तगादा लावला गेलाय। 1,58,00,000चं बिल थकवल्याचं आता समोर आलंय। अद्याप पैसे भरलेले नसल्यानं नोटीस सुद्धा बजावली आहे अशी ही माहिती समोर येते। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याची खरं तर यापूर्वी चांगलीच चर्चा झाली होती। अधिक माहिती घेऊयात तर रौनक कुकडे यांच्याकडनं। रौनक, प्रचंड चर्चा झालेली होती। दावोस दौऱ्यातनं खूप काही मिळालं। महाराष्ट्राच्या वाटेला भरपूर काही आलेलं आहेत, बरेच प्रोजेक्ट्स आलेले आहेत असं म्हटलं जात होतं। मात्र ही 1.5 कोटी थकबाकी कशी काय राहिली? मुख्यतः प्रज्ञा जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार मुख्यमंत्री जेव्हा दावोस दौऱ्यावर गेले होते आणि त्यांच्यासोबत जे इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंत होते त्यांच्यासाठी जी हॉस्पिटॅलिटी तिथे करण्यात आली होती, महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका कंपनीला या संदर्भातलं काम देण्यात आलं होतं आणि त्याचं बिल 1,58,00,000 रुपयाचं बिल जे आहे ते पेड केले नाहीये। त्यामुळे त्या कंपनीच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट विभागला ही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे आणि आमचं नॉन पेमेंट संदर्भात कधी पेमेंट करणार अशा स्वरूपाची विचारपूस या लीगल नोटीसच्या माध्यमातून करण्यात आली। आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार एक प्रत जी आहे नोटीसची ती केंद्र सरकारच्या एक्सटर्नल अफेअर विभागाला देखील त्यांनी ऍड्रेस केलेला आहे। त्याच्यामुळे जी आत्ता माहिती उपलब्ध होते याचं सगळं लीगल जी पार्श्वभूमी आहे ती तपासून इंडस्ट्रियल डिपार्टमेंटच्या वतीनं याला उत्तर जे आहे ते देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मात्र कुठल्याही प्रकारची थकबाकी राज्य सरकारच्या वतीने केली जाणार नाही अशा स्वरूपाचं विधान स्वतः इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रौनक। मुख्यमंत्र्यांचा दावोस दौऱ्यामध्ये 1.5 कोटींची थकबाकी राहिल्याची माहिती ही स्वित्झर्लंडमधल्याच या कंपनीने दिलेली आहे।